नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये मागच्या भागामध्ये जागतिक महायुद्ध आणि भारत या पाठाचा पूर्वार्ध बघितला होता आणि याच्यामध्ये पहिलं महायुद्ध नेमकं कसं झालं, त्याची कारणं काय होती, नंतर दुसरं महायुद्ध का झालं, त्याची कारणं काय होती, या सगळ्याचा सांगोपांग आढावा घेतला होता. आता या भागामध्ये आपण बघणार आहोत की महायुद्धे आणि भारत हे नेमकं कनेक्शन कसं होतं आणि भारतावर झालेले एकूण परिणाम काय होते पहिल्या महायुद्धाचे आणि दुसऱ्या महायुद्धाचे, हे सुद्धा या भागामध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया की पहिलं महायुद्ध आणि भारत हे नेमकं हे संबंध कसे होते, हे कनेक्शन नेमकं कसं होतं. एकूणच आपल्याला माहिती आहे की इंग्लंड या पहिल्या महायुद्धामध्ये नेमका होताच आणि या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडला भारताला नेमकी कशा पद्धतीची मदत केली, हा पहिला मुद्दा आपण बघणार आहोत. तर भारताने इंग्लंडला पैसे, साहित्य, लष्कर या सगळ्याच बाबतीत मदत केलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या महायुद्धात भारताने इंग्लंडला जवळपास 19 अब्ज रुपये आणि 1 अब्ज 40 लाख रुपयांची युद्ध सामग्री दिली होती. 19 अब्ज रुपये रोख आणि 1 अब्ज 40 लाख रुपयांची युद्धाची साधना घेण्यासाठीची जी काही सामग्री होती ती दिली होती. शिवाय यामध्ये दारुगोळा होता, अन्नधान्य होतं, कापड होतं, तंबू होते, रेल्वे आणि वाहतुकीची साधनं होती, या सगळ्याचा समावेश यामध्ये होता. शिवाय या महायुद्धामध्ये इंग्लंडचं मनुष्यबळ म्हणून जे भारताचे लोक लढले, भारताचं लष्कर लढलं, ते भारतीय सैन्य लष्कर किती लोक होते तर 11 लाख भारतीय सैनिक या युद्धामध्ये इंग्लंडमुळे लढले होते, इंग्लंडसाठी. या युद्धाला भारताच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, ही गोष्ट आपण बघणारच आहोत पुढे सुद्धा. पण लोखंड, पोलाद, कोळसा, खाण, मोटार उद्योग याच्यामध्ये वाढ झालेली यामुळे दिसून येते. कारण का तर यासाठी ज्या काही गोष्टी इंग्लंडसाठी म्हणून भारताने केली, कारण भारत ही इंग्लंडची एक वसाहत होती, त्यामुळं भारताला इंग्लंड सोबत जाणं अपरिहार्य होतं आणि त्यामुळे या सगळ्या मदतीची गोष्टी या इंग्लंडला देणं क्रमप्राप्त होतं. तर त्यामुळं ही मदत कशा स्वरूपात होती तर पैशांच्या स्वरूपात, जे आपण बघितलं, आता साहित्य जे काय होतं ते पण बघितलं, आणि लष्कर 11 लाख सैनिक, भारतीय सैनिक इंग्लंड सोबत लढले, इंग्लंड सोबत पहिल्या महायुद्धामध्ये लढले. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भारतावर याचे परिणाम काय झाले पहिल्या महायुद्धाचे. हे परिणाम बघत असताना आपल्याला फार निगेटिव्ह बाजू दिसते, कारण याच्यामध्ये कोणतंही युद्ध म्हटल्यानंतर हानी ही पहिली गोष्ट येतेच येते आणि ती भारताच्या बाबतीत झालेली हानी काय होती ती आपण बघणार आहोत. एक तर म्हणजे व्यापारामध्ये घट झाली. भारताचा जो व्यापार होता त्यामध्ये घट झाली, 33 कोटी रुपयांची घट झालेली त्या काळामध्ये दिसून येते. 33 कोटी रुपयांची या पहिल्या एक महायुद्धाचा हा परिणाम होता, व्यापारामध्ये झालेली घट, भारतीय व्यापारामध्ये झालेली घट. दुसरी होती ती म्हणजे शेतमालाला मंदी आली, कारण साहजिकच आहे सगळे लोक युद्धाच्या गोष्टीमध्ये गुंतलेले असताना शेतीकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणं, त्या शेतीमालाला योग्य भाव देणं किंवा या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यामुळं शेतीतून उत्पादित होणारा जो माल होता त्याला काय आली, मंदी आली. नंतर अन्नधान्याच्या किमती वाढल्या. साहजिकच अन्नधान्याची निर्यात होत होती, कारण युद्ध चालू होतं आणि त्यामुळं अन्नधान्याची भारतातनं निर्यात होत होती. त्यामुळं भारतीयांची अन्नधान्याची जी गरज होती ती कोण भागवणार, ती गरज भागवणं अशक्य व्हायला लागलं, अवघड व्हायला लागलं. त्यामुळं अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आणि शेवटी औद्योगिक मालाच्या किमती सुद्धा वाढल्या. त्यामुळं महागाई वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिल्या महायुद्धामुळे भारतावर हे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. व्यापारामध्ये झालेली घट, शेतीमालाला आलेली मंदी, अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ, निर्यात केली जात होती अन्नधान्याची, त्यामुळं भारतातल्या लोकांची अन्नधान्याची गरज भागवणं अशक्य व्हायला लागलं, ती सुद्धा गोष्ट, आणि महागाईमध्ये झालेली वाढ, या काळात पहिल्या महायुद्धाचे भारतावर झालेले हे परिणाम आहेत. पुढे आपण बघणार आहोत भारतीय सैन्य आणि युद्ध सामग्रीबाबतची जाणीव नेमकी कशी झाली. तर अप्रगत यांत्रिक साधनं आहेत, तोफखाना आणि विमानं यांचा तुटवडा आहे,
योग्य अशी तोफखान्याची किंवा विमानाची काय नाहीये, रचना नाहीये किंवा विमानांची गरज भागवली जात नाही. तुटवडा याचा अर्थ काय? त्याची कमतरता आहे. शिवाय अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आहेत. नंतर अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची शस्त्रास्त्र, हा फार महत्वाचा भाग आहे जो आपण आधीच्या काळापासून बघत आलेलो आहे. 1857च्या लढ्यामध्ये जर आपण पाठीमागे गेलो तरी आपल्याला त्यामध्ये सुद्धा हे कारण सापडतं की अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची शस्त्रांचं आधुनिकीकरण दिसलं नाही. त्यामुळं अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची शस्त्रास्त्र ही सुद्धा या युद्ध सामग्रीबाबतच्या त्रुटी होत्या. मग या त्रुटी दूर करण्यासाठी इंग्लंड सरकारनं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती नेमली. या त्रुटी ज्या होत्या त्या दूर करण्यासाठी ही मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समिती नेमली. ही समिती 2 सदस्यांची होती, ज्याच्यामध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड आणि एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेग्यू हे 2 सदस्य या समितीमध्ये होते. या सदस्यांनी नेमकं काय केलं तर ब्रिटिश प्रशासनात आणि लष्करी व्यवस्थेमध्ये कोणत्या सुधारणा करता येतील याच्याबाबत एक अहवाल तयार केला, ज्याला आपण मसुदा म्हणतो. कशाबाबतीत? ब्रिटिश प्रशासनात आणि लष्करी व्यवस्थेत कोणत्या सुधारणा आपल्याला करता येतील याबाबत 2 सदस्यीय समिती, ही जी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड होती, त्यांनी अहवाल तयार केला. आणि त्या अहवालातून जी त्यांनी आश्वासनं दिली ती आश्वासनं काय होती तर आपल्याला लक्षात येईल. मी तुम्हाला जाणीव करून देईन की ही आश्वासनं आपण बघितल्यानंतर आपल्याला 6व्या धड्यामध्ये भारताचा वसाहतवादाविरुद्धचा जो संघर्ष होता, जो 6वा पाठ बघितला, त्याच्यातल्या एका घटनेशी ही आपल्याला मिळती जुळती असलेली दिसून येते. की आपल्याला लक्षात येतं की इंग्लंडनं भारतीयांना किती वेळा काहीतरी आम्ही दिलंय असं सांगून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केलाय तो आपल्याला याच घटनेशी मिळता जुळता असलेल्या पाठीमागच्या घटनेशी संबंध लागल्याचं दिसून येईल. पहिल्यांदा मी आश्वासनं सांगतो, मग तुम्हाला कदाचित ते लक्षात पण येईल. पहिलं आश्वासन काय होतं तर सैन्यात जात, धर्म, वंश यांचा कोणताही भेदभाव न करता हिंदी सैनिकांना पदं मिळतील. कोणतीही जात, धर्म, वंश, पंथ याचा विचार न करता हिंदी सैनिकांना इंग्रज सैनिकांबरोबरच पदं मिळतील. दुसरी गोष्ट होती सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिकांची भरती करण्यात येईल. बघा, तिसरं होतं इंग्लंडमध्ये एक अकादमी स्थापन जी केली जाईल की ज्यामध्ये 10 जागा हिंदी सैनिकांसाठी असतील किंवा हिंदी तरुणांसाठी असतील, की जी एक सैनिकी प्रशिक्षण देणारी अकादमी आहे की ज्याच्यामध्ये 10 जागा हिंदी तरुणांसाठी असतील. पुढं इंदोर या ठिकाणी असलेल्या लष्करी महाविद्यालयातून सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. इंदोर मधल्या लष्करी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या सैनिकी शिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. शिवाय घोडदळात कपात करण्यात येईल इंग्रज सरकारच्या आणि प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. आता मी सांगेन की या घटना तुम्हाला कदाचित लक्षात आला असेल नसेल, पण या घटना कुठल्या घटनेशी सुसंगत आहेत पहिल्या आधीच्या पाठातल्या तर 1857चा लढा झाल्यानंतर भारतीयांनी उठाव केल्यानंतर इंग्रजांविरोधात पराभवाला ही बाजूला ठेवूया, पण त्याच्यानंतर भारतीयांना शांत करण्यासाठी, त्यांचा उद्रेक थंड करण्यासाठी, त्यांना आपण काहीतरी चांगलं देतोय अशी भूमिका दाखवण्यासाठी राणीचा जाहीरनामा जो मांडण्यात आला होता त्याच्यामध्ये सुद्धा मला बऱ्याचशा प्रमाणात यातल्याच गोष्टी असलेल्या काही दिसून येते. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की इंग्रजांनी किती वेळा भारतीय लोकांची दिशाभूल केली आहे आणि आपल्यासोबत त्यांना घेऊन गेले. तर अशा गोष्टी या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड समितीने या आश्वासनं दिली या गोष्टींच्या माध्यमातून. पण या दरम्यानच्या काळात अनेक गोष्टी घडत होत्या. लोकमान्य टिळक, नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिका सुद्धा त्या दरम्यान महत्वाच्या होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या वतीने एक भूमिका समोर आणली. त्यांनी म्हटलं की इंग्रज साम्राज्यशाहीनं किंवा इंग्रजांनी, इंग्लंडनं भारताला सक्तीनं युद्धात घेतलं. म्हणजे साहजिकच आहे, कारण भारत ही इंग्लंडची एक वसाहत होती.
भारताला कोणताही निर्णय घेण्याचा, काही भूमिका मांडण्याचा किंवा ती मान्य करून घेण्याचा काही अधिकार नव्हता. इंग्लंड म्हणेल त्या पद्धतीनं फक्त जाणं, पाऊल टाकणं हे त्यांच्या दृष्टीनं योग्य होतं त्यावेळेला. त्यामुळं भारतीयांची इच्छा नसतानाही इंग्लंडनं स्वतःला म्हणजे भारतीयांना या युद्धात सक्तीनं ओढलं असे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं. त्यानंतर भारताचं कोणाशीही युद्ध नव्हतं, ना जर्मनीशी होतं ना तुर्कस्तानशी होतं. त्यामुळं भारताला फक्त एक काय अपरिहार्य कारण आहे, इंग्लंड म्हणते म्हणल्यानंतर त्यांना जाणं गरजेचं होतं. युद्धाबाबत तर भारताला मतच नव्हतं, कारण हिंदुस्थान हा काय होता, इंग्लंडचा गुलाम होता. त्याला इंग्लंड म्हणेल ते करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हे आपल्याला यातून दिसून येतं. पुढची एक महत्वाची घटना आहे जी आपल्याला फार इंटरेस्टिंग पण आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे. एक कथा म्हणून लक्षात ठेवली तर तुम्हाला पाठ करावी लागणार नाही. ती घटना आहे कामागाटा मारू प्रकरण. नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की हे नेमकं काय आहे असं वेगळं. पण हे प्रकरण काय होतं तर पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीय लोक हे महायुद्धाची सगळी पार्श्वभूमी घडत असताना भारतीय लोक भारतातून अमेरिका आणि कॅनडाला काय करत होते, मायग्रेट होत होते, स्थलांतरित होत होते, कारण या सगळ्या अशांततेच्या भूमिका बघून. त्यामुळं इंग्रज सरकारनं काय केलं होतं, कॅनडामधलं जे ब्रिटिश सरकारला पाठिंबा देणारं जे सरकार होतं त्यानं भारतीयांना कॅनडामध्ये प्रवेश द्यायला बंदी केली. आणि त्यावरूनच हे प्रकरण घडलं की बाबा गुरुदीप सिंग, शीख होते हे, बाबा गुरुदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कामागाटा मारू नावाच्या एका जहाजामधून भारतीय गटाला कॅनडामध्ये पाठवलं, भारतीय लोकांना कॅनडामध्ये पाठवलं. पण या कॅनडाच्या ब्रिटिश दर्जेच्या सरकारनं हे जहाज जे होतं ते आपल्या बंदरात उतरू दिलं नाही, किंबहुना उतरू दिलं, लावू दिलं, पण तिथं पोहोचलं जहाज, पण त्यातल्या लोकांना उतरू दिलं नाही. पण तरी अधिकची माहिती म्हणून सांगतो, ही पुस्तकात नाही आहे, की हे जे कामागाटा मारू आहे नाव आहे ते जहाजाचं एका नाव आहे. आणि जे जहाज बाष्पशक्तीवर चालणारं जहाज होतं की ज्या जहाजामधून त्या बंदरामध्ये 24च लोकांना उतरू दिलं, बाकीच्या सगळ्या लोकांना पुन्हा भारतात पाठवून दिलं ते जहाज. पण आणखी एक गोष्ट आहे आपल्याला लक्षात ठेवायला हरकत नाही, किंवा हे आपण पेपरमध्ये जर या प्रकरणाशी रिलेटेड या काही आलं तर अधिकची माहिती म्हणून लिहायला हरकत नाही, कारण इतिहासातलीच ही गोष्ट आहे. अधिकची माहिती म्हणून सांगेन की या जहाजामध्ये नेमके किती लोक आणि कोण कोण होते. तर या जहाजामध्ये 12 हिंदू लोक होते, 24 मुस्लिम लोक होते आणि 340 शीख लोक होते. त्यातल्या 24च जणांना त्यांनी कॅनडाच्या बंदरात उतरू दिलं, बाकी सगळ्यांना पुन्हा भारतातल्या कलकत्ता बंदराकडे हे जहाजकडे पाठवून दिलं. आणि ज्यावेळेला हे जहाज कलकत्ता बंदराजवळच्या बजबज बंदराजवळ येऊन पोहोचलं त्यावेळेला इंग्रज सरकारनं त्या या गटाला, म्हणजे थोडक्यात इंग्रज सरकारची भूमिका त्यावेळेला सुद्धा कशी क्रूर होती बघा, या गटानं ताबडतोब आपल्या गावी निघून जावं असा हुकूम होता. पण हा हुकूम या लोकांनी तोडल्यामुळं इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला आणि या घटनेमध्ये, या काटा मारू या प्रकरणामध्ये एकूण 30 लोक ठार झाले. यावरून आपल्याला लक्षात येतं की इंग्रजांची भूमिका किती क्रूर होती. तर यानंतर आपण बघणार आहोत की जो मगाशी मी सांगितलं की पंडित जवाहरलाल नेहरूंचं मत होतं की भारताला कोणाशी युद्ध करायचं नव्हतं, शांततेचं धोरण स्वीकारायचं होतं, तटस्थतेचं धोरण स्वीकारायचं होतं. पण नाईलाज असतो, इंग्लंड म्हणतंय तर आपल्याला निर्णय घेण्याची भूमिकाच नाही किंवा अधिकारच नाही, त्यामुळे जावं लागत होतं इंग्लंड सोबत. पण भारताचा नेमका राष्ट्रवाद काय होता आणि जर्मनचा राष्ट्रवाद नेमका काय होता हे आपण तुलनात्मक दृष्ट्या आता बघणार आहोत. तर भारतीय राष्ट्रवाद आणि जर्मन राष्ट्रवाद नेमका काय होता. जर्मन राष्ट्रवादामध्ये इतरांचे प्रदेश मिळवायचे आणि आपलं राष्ट्र मोठं करायचं, म्हणजे विस्तारवादी, साम्राज्यवादी हे धोरण, असं हा जर्मनचा राष्ट्रवाद होता. म्हणजे काय, इतरांच्या देशावर आक्रमण करायचं आणि ते देश मिळवून आपलं राष्ट्र मोठं करायचं, विस्तार करायचा, साम्राज्य विस्तार करायचा, हे जर्मन राष्ट्रवाद होता. पण तुलनेनं भारतीय राष्ट्रवाद काय होता, भारतातली गुलामगिरी संपुष्टात आणायची, जी इंग्रजांची गुलामगिरी होती
इंग्रज लोक गुलाम बनवत होते भारतीयांना, ती भारताची गुलामगिरी संपवायची आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा राष्ट्रवाद हा भारतीय राष्ट्रवाद होता. दुसरा मुद्दा यातला असा आहे की जर्मन राष्ट्रवादाचा काय होता, इतर देशांवर आपली हुकुमशाही लादायची, हुकुमशाही लादणारा जर्मन राष्ट्रवाद होता. पण तुलनेनं भारतीय राष्ट्रवाद कसा होता, तर भारतातच नव्हे तर इतर देशातही लोकशाही प्रस्थापित व्हावी या व्यापक आणि उदात्त धोरणावर आधारलेला हा राष्ट्रवाद होता, भारताचा राष्ट्रवाद होता. आणि आपल्याला लक्षात येतं की भारताच्या या उदात्त आणि पवित्र धोरणांवरच भारताची राज्यघटना आत्ताची सध्याची काय आहे, आधारित आहे. यावरून आपल्याला लक्षात येतं की भारताची धोरणं, हे धोरणं किती उदात्त आणि प्रामाणिक होती पूर्वी सुद्धा. शिवाय तिसरा मुद्दा आहे जर्मन राष्ट्रवादातला, तो म्हणजे वंशभेदावर आधारलेला राष्ट्रवाद होता, ज्याला जर्मन राष्ट्रवाद म्हणतात. वंशभेदावर, एकाच वंशाचे लोक राहतील इथं किंवा वंशाला जास्त प्राधान्य देणारा हा राष्ट्रवाद होता जो जर्मन राष्ट्रवाद होता. पण भारतीय राष्ट्रवाद कसा होता, समानता आणि बंधुता या गोष्टी मानणारा राष्ट्रवाद होता, की ज्याचं प्रतिबिंब आपल्याला आत्ताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसून येतं. किती उदात्तपणा आहे बघा भारताच्या या ध्येय धोरणांमध्ये. चौथा मुद्दा असा आहे जर्मन राष्ट्रवादामधला की वंश श्रेष्ठत्वाच्या या भूमिकेमुळेच हजारो लोकांचं रक्त जर्मन राष्ट्रवादानं सांडलं होतं. हजारो ज्यू लोकांची काय केली होती, कत्तल केली होती. हा होता जर्मन राष्ट्रवाद. आणि भारतीय राष्ट्रवाद काय होता तुलनेनं, सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र राहून एक निष्ठेनं, एक रूपानं स्वातंत्र्य लढ्यात उतरणारा राष्ट्रवाद होता. म्हणजे काय, किती वेगवेगळी जमीन आसमानाची टोका आहेत बघा ही जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद. की हा जर्मन राष्ट्रवाद काय होता, रक्त सांडणारा राष्ट्रवाद ठरला. पण भारतीय राष्ट्रवाद कसा होता, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एका दिलानं, एक निष्ठेनं आणि स्वातंत्र्य लढ्यात उतरणारा हा भारतीय राष्ट्रवाद होता. म्हणजे इथं मला सांगावं असं वाटतं की वेगवेगळी माती जरी ही एकच आहे भूमी, हिंदू मुस्लिम शीख न ख्रिस्ती सारे एकच आम्ही. किती उदात्तपणा हा भारतीय राष्ट्रवादामध्ये या मुळे असलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं पहिलं महायुद्ध आणि भारत हा एकूणच संबंध आपल्याला या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे बघता येतो. आता आपण बघणार आहोत दुसरं महायुद्ध आणि भारत हा संबंध काय होता, हे कनेक्शन काय होतं आणि दुसऱ्या महायुद्धाचे नेमके भारतावर परिणाम काय झाले, भारतानं कोणती मदत या दुसऱ्या महायुद्धामध्ये कशा पद्धतीने केली, हे सुद्धा आता आपण या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. दुसरं महायुद्ध आणि भारत. तर दुसरं महायुद्ध आणि भारत हे कनेक्शन आपण बघूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतानं केलेली सैनिकी मदत किंवा युद्ध सामग्रीची मदत. भारतानं सैनिकी मदत नेमकी काय केली, म्हणजेच भारत हा उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराक, ब्रह्मदेश, मलाया इत्यादी राष्ट्रात झालेल्या युद्धात सहभागी झाला. ही एक भारताची सैनिकी मदत होती. युद्धानंतरच्या काळात सुद्धा मलाया, इंडोनेशिया, चीन इथल्या जे काही पुनर्रचनेचं कार्य होतं, पुन्हा एक पहिल्या पुनर्रचना जी मांडणी करण्याची होती, पुन्हा उभारणी करणं जे होतं, त्या कार्यात सुद्धा भारतीय लष्करानं काय केली, मदत केलेली आपल्याला दिसून येते. शिवाय भारतीय वायुसेनेनं आसाम, ब्रह्मदेश इथल्या लढाईत सुद्धा भाग घेतला होता आणि अरबी समुद्रातल्या आणि बंगालच्या उपसागरातल्या लढायात सुद्धा सहकार्य केलं होतं. हे आपल्याला होतं दुसरं महायुद्धातलं भारताच्या सैनिकी मदतीबाबतचं धोरण होतं की सैनिकी लष्कराच्या बाबतीत सुद्धा मदत केली लष्करी सामर्थ्याच्या जोरावर, आणि शिवाय युद्ध सामग्रीच्या बाबतीत सुद्धा भारतानं मदत केली होती. कोणती, तर भारतानं इंग्लंडला औद्योगिक उत्पादन असतील, कापड, जीवनावश्यक ज्या काही गोष्टी होत्या, सामग्री होती, साधनं होती, वस्तू होत्या, त्या सगळ्या पुरवल्या होत्या. शिवाय दारुगोळा, सुरुंग, रणगाडे, जहाज अशी युद्धासाठी लागणारी जी काही सामग्री होती, साधनं होती, ती सुद्धा पुरवली होती. आणि शिवाय अन्नधान्य, जे जीवनासाठी जीवनावश्यक गोष्ट आहे, अन्नधान्य, बूट, औषधं, बांधकाम साहित्य याचा सुद्धा पुरवठा भारतानं युद्ध सामग्रीची मदत म्हणून केलेला आपल्याला दिसून येतो. या शॉर्ट नोटवर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, सैनिकी मदत आणि युद्ध सामग्रीची मदत काय काय केली भारतानं.
याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम. हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याच्यामध्ये जे आपण पहिल्या महायुद्धाच्या परिणामांमध्ये बघितलं होतं त्यातलीच बरीचशी परिणामाची उदाहरणं हे आपल्याला इथं दिसतात. पहिलं होतं म्हणजे लष्कर भरती. इंग्लंडने काय केलं, सक्तीची लष्कर भरती जाहीर केली. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सैन्यबळ वाढवलं पाहिजे, कोणत्याही ठिकाणी आपली सैनिकी शक्ती, बळ, लष्करी बळ हे आपण काय केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. या धोरणानं सक्तीची लष्कर भरती सुरू केली. पण आर्थिक मंदी आणि आर्थिक बेकारी सुद्धा वाढली. त्यामुळे या कारण साहजिकच आहे, सगळं श्रेय किंवा सगळं लक्ष, सगळी धोरणं, सगळा पैसा, सगळी शक्ती, श्रम हे सगळे महायुद्धाच्या कारणीच लागत होते. त्यामुळे साहजिकच इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे आर्थिक मंदीला सामोरं जावं लागलं आणि बेकारी वाढली भारतामध्ये. तिसरं कारण आहे ते म्हणजे महागाई. साहजिकच आहे, आता या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हटल्यानंतर महत्वाच्या वस्तूंचा तुटवडा भासणं साहजिक आहे आणि त्यामुळं तुटवडा आला म्हणजेच आहे त्या गोष्टी महागाईने विकल्या जाऊ लागल्या. त्यामुळं महागाई हे सुद्धा महत्वाचा परिणाम महायुद्धाचा भारतावर झालेला दिसून येतो. पुढे वस्तूंच्या किमतीत झालेली वाढ, जे आताच मी सांगितलं की ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही, काही प्रमाणात उपलब्ध आहेत, तुटवडा आहे, कमतरता आहे. अशामुळं वस्तूंच्या किमतीत काय झाली, वाढ झाली आणि त्यामुळं ते त्या किमतीमध्ये विकत घेणं हे सामान्य जनतेला सहजच शक्य नव्हतं. त्यामुळं पुढचं कारण आहे ते म्हणजे कर वाढ. हे म्हणजे व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये जी काय कराची जी एक रचना असते त्याच्यामध्ये कर वाढ केल्यामुळं तिथले जे काही औद्योगिक ज्या काही गोष्टी आहेत, व्यापार हा पूर्णपणे डबघाईला आला करवाढीमुळं. आणि साहजिकच करांचा वाढता बोजा हा भारतीयांना सहन करावा लागला. महायुद्ध म्हटल्यानंतर कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळेला आपल्यावर कोणतीही परिस्थिती ओढवेल सांगता येत नाही. या भूमिकेतनं इंग्लंडनं बाकीच्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं आणि त्यामुळंच भारतावर हे नाईलाज असतो या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारताला भोगावा लागला. हे सत्य मात्र आपल्याला नाकारता येत नाही. पण पुढची गोष्ट आपण बघणार आहोत फार महत्वाची आहे, जी आपल्या भारताला स्वातंत्र्याच्या दिशेनं पुढे घेऊन जाणारी ठरते. ते म्हणजे ही सगळी युद्धाची, महायुद्धाची जी काही पार्श्वभूमी इंग्लंडच्या ओघानं भारतामध्ये जी घडत होती, या सगळ्या गोष्टी घडत होत्या, परिणाम भोगावे लागत होते. यावेळेला ज्या काही राजकीय किंवा ज्या स्वातंत्र्याच्या अनुषंगानं ज्या काही भारतामध्ये हालचाली होत होत्या, वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून, राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून ज्या चळवळी स्वातंत्र्याच्या रिलेटेड चालू होत्या त्यांना जोम चढला आणि त्यावेळेला राष्ट्रीय सभेनं ज्या काही महायुद्धासाठी इंग्लंडला जी मदत होती भारताकडून त्या मदतीसाठी विरोध दर्शवला, आक्रमकतेनं विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळेला भारत हा या महायुद्धामध्ये सामील कसा झाला, तर एक वाक्य आहे लिन लिथगोचं, जो त्यावेळेचा व्हाईसरॉय होता. त्यानं म्हटलंय की भारत जर्मनी विरुद्धच्या युद्धात आमच्या सोबत सामील होत आहे, पण सामील होण्यासाठीची जी काही चर्चा आहे ती कोणत्याही भारतीयासोबत इंग्लंडनं किंवा इंग्रजांनी केलेली नव्हती. त्यामुळं राष्ट्रीय सभेनं या सगळ्या गोष्टीला काय केला, विरोध केला. शिवाय राष्ट्रीय सभेचा आक्रमक हुकुमशाही प्रमाणात साम्राज्यवादाला सुद्धा विरोध होता, जे इंग्रज लोक करत होते. कारण त्यामुळेच भारत ही इंग्लंडची एक वसाहत बनली होती साम्राज्यवादामुळे इंग्लंडच्या. त्यामुळं साम्राज्यवादाला विरोध केला आणि महायुद्धामध्ये जे काही भारताकडनं सहकार्य होते, मदत होती आहे, त्या मदतीला सुद्धा काय केला, विरोध केला. इंग्लंड लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असेल तर त्यांनी भारतालाही स्वातंत्र्य द्यावं, अन्यथा भारत तुम्हाला सहकार्य करणार नाही, अशी आक्रमक आणि ठाम भूमिका राष्ट्रीय सभेनं इंग्रजला सुनावलेली दिसून येते. की इंग्रज जर लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत असेल तर त्यांनी भारताला स्वातंत्र्य द्यावं आणि ते जर त्यांनी देणार नसतील किंवा ते जमणार नसेल, शक्य नसेल, तर भारत
भारत हे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करणार नाही असं राष्ट्रीय सभेनं जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय सभेने केलेला हा कडाडून विरोध होता. आणि त्यावेळेला लॉर्ड लिंडगिथगो यानं काय सांगितलं की महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्रज सरकार घेणार नाही. याच्यातून आपल्याला फार मोठी कृती इंग्रजांची दिसून येते की आत्ताच जर आपण यांना जर सांगितलं की जर तुम्हाला आमच्यासोबत लढावंच लागेल किंवा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही असं जर म्हटलं तर भारतीयांचं बळ आपल्याला मिळणार नाही. लष्करी असेल, सैनिकी असेल, मनुष्यबळ हे आपल्या कामी येणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं लॉर्ड लिंडगिथगोनं की महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही विचार केला जाणार नाही, निर्णय घेतला जाणार नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्याशिवाय भारत इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी होणार नसल्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने घेतला आणि तो इंग्रजांना सांगितला. आपल्याला लक्षात येतं की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीनं सुद्धा या दरम्यानच्या काळात कशा पद्धतीनं पुढे हालचाली होत होत्या, एक एक पाऊल टाकलं जात होतं. राष्ट्रीय सभेची ही भूमिका या दरम्यानच्या काळामध्ये फार महत्वाची ठरलेली आपल्याला दिसून येते. यात राष्ट्रीय सभेच्या बरोबरच आझाद हिंद सेनेनं दिलेलं योगदान, आपलं कार्याचं योगदान हे फार महत्वाचं होतं याच्यामध्ये. कारण भारताच्या पूर्वेकडील देशात, भारताचा पूर्व भाग जो होता त्या देशामध्ये जपानच्या मदतीनं भारतीय सैनिक इंग्रजांविरुद्ध लढत होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय सैनिक इंग्रजांविरोधात पूर्व भागामध्ये जपानच्या सहकार्यानं लढत होते. आणि त्यावेळेला सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आझाद हिंद सेना काय करत होती, स्वातंत्र्यासाठी लढत होती. हे आपण भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख बघितलेला आहे. आपण 6व्या धड्यामध्ये सुद्धा या आझाद हिंद सेनेचा विचार केलेला आहे, बघितलेला आहे. त्यामुळं इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेलं होतं. तो विचार करून भारतानं प्रखर जन आंदोलन सुरू केलं, प्रखर लढा केला स्वातंत्र्याचा. आणि त्यावेळेला बाहेरून आझाद हिंद सेनेनं ब्रिटिशांविरुद्ध म्हणजे इंग्रजांविरोधात सुद्धा लढा द्यावा, सशस्त्र लढा द्यावा अशी एक रचना तयार करण्यात आली. म्हणजे इकडे तर इंग्लंड काय करते, महायुद्धामध्ये गुंतलेला आहे, त्यांना त्या महायुद्धाच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. त्यावेळेला भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहेत त्या तीव्रतेनं व्हाव्यात आणि आझाद हिंद सेनेनं ब्रिटिशांविरुद्ध बाहेरून लढा द्यावा अशी एक रचना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे कार्यरत व्हायला लागली ती रचना. आणि प्रसंगी भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घेण्यास हरकत नाही असं सुभाषचंद्र बोस यांनी वक्तव्य केलं. म्हणजे आता आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, कारण इंग्लंड आपली इच्छा नसताना युद्धामध्ये अनेक देशांशी आम्हाला वैरत्व पत्करायला भाग पाडते. अशा वेळेला आम्ही स्वातंत्र्य मिळवल्याशिवाय राहणार नाही. या भूमिकेतनं जर गरज पडली तर इंग्लंडच्या शत्रूची सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत घेतली जाईल असं भारतातल्या लोकांनी, म्हणजे थोडक्यात आझाद हिंद सेनेनं भूमिका घेतली, वक्तव्य केलं नेता सुभाषचंद्र बोस यांनी. आणि आझाद हिंद सेनेनं त्या दरम्यान काही आसाममध्ये सुद्धा त्यांनी काय केला होता, प्रवेश केला होता. आराकान, कोहिमा यासारखे प्रदेश जिंकून त्यांनी आसाममध्ये प्रवेश केला होता. आणि या सगळ्या गोष्टींमुळं एकतर एकीकडे महायुद्ध, दुसरीकडे हा भारताचा स्वातंत्र्य लढ्याच्या तीव्र हालचाली, यामुळं इंग्लंडला कुठंतरी डळमळीत अवस्था पुढं येताना दिसायला लागली. 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडचा विजय झाला. बघा, 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि इंग्लंडचा विजय झाला. पण या युद्धानं इंग्लंडची मोठ्या प्रमाणावर हानी झाली, आर्थिक हानी झाली, वित्त हानी झाली, जीवितहानी झाली. मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली, जीवितहानी झाली. ज्या पद्धतीनं आपण मागच्या दुसऱ्या महायुद्धाचा भाग बघत असताना बघितलं की अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकल्यामुळे जी अणुबॉम्ब शक्ती वापरल्यामुळं जी एक विध्वंसक हानी झाली, तेच हे दुसरं महायुद्ध. याच्यामध्ये इंग्लंडची सुद्धा मोठ्या प्रमाणावर हानी झाली, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, आर्थिक हानी झाली, पैसा मोठ्या प्रमाणावर गेला. आणि अशा वेळेला इंग्लंडची शक्ती कमी झाली आणि भारतीय जनतेत त्यांच्याविषयी दरारा कमी झाला. म्हणजे साहजिकच आहे, इकडे तुम्ही जिंकल्याचा
आनंद सुद्धा साजरा करू शकत नाही, कारण ते विजय मिळवण्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी केलेली आहे, मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी केलेली आहे. त्यामुळं भारतीय जनतेमध्ये इंग्लंडचा जो एक वरचष्मा होता तो काय झाला, कमी झाला, दरारा कमी झाला. आणि यापुढं भारतामध्ये इंग्रजांची सत्ता टिकणार नाही याची जाणीव खुद्द इंग्रजांनाच झाली. आणि त्यानंतर भारताच्या या एकूणच या सगळ्या गोष्टींमुळं इंग्रजांनी भारतातनं काय घेतला, काढता पाय घेतला. 1947ला 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांची सत्ता संपुष्टात आली आणि भारताचं एक विजयी साम्राज्य किंवा विजयी देश, विजयी राष्ट्र म्हणून भारत हा स्वतंत्र झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळालं ही गोष्ट आपण बघितली. शिवाय 1945ला दुसरं महायुद्ध संपलं ही सुद्धा गोष्ट बघितली. पण या दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या संस्थेची स्थापना झाली. ही स्थापना कशासाठी झाली, तर ज्या पद्धतीनं पहिलं महायुद्ध संपल्यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती, की ज्या राष्ट्रसंघानं शांतता, सुव्यवस्था, कायदा, सामंजस्य या गोष्टीची धोरणं समोर ठेवून दुसरं महायुद्ध घडू नये याच्यासाठी त्याची स्थापना झाली होती राष्ट्रसंघाची. पण त्याला आलेलं अपयशामुळेच दुसरं महायुद्ध घडलं. पण दुसरं महायुद्ध झाल्यानंतर ज्या प्रमाणावर जगाची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, प्रचंड जगातल्या अनेक देशांमध्ये वित्तहानी, आर्थिक हानी, जीवितहानी झाली, त्यावेळेला पुन्हा आता यासारखी विध्वंसक हानी करणारं महायुद्ध घडू नये याच्यासाठी संयुक्त राष्ट्रे या संस्थेची संघाची स्थापना झाली. आणि त्यातूनच जागतिक शांतता आणि सुरक्षितता पुन्हा निर्माण झाली पाहिजे ही गोष्ट सगळ्या जगातल्या देशांना वाटू लागली, जागतिक नेत्यांना वाटू लागली. आणि त्यातूनच पहिल्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या राष्ट्रसंघाप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या संस्थेची, या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली 1945 साली. आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं की जागतिक शांतता, सुव्यवस्था, सामंजस्य, सहकार्याची भावना यातून वाढीस लागली. आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या महायुद्धानंतर अशा मोठ्या विध्वंसकारी कोणत्या युद्धाची पुनरावृत्ती झाली नाही. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जगाला कळून चुकलं होतं की आता महायुद्ध करून कोणाशीही चालणार नाही, अन्यथा जगाचा विनाश आहे किंवा जगातल्या अनेक देशांची काय आहे, मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे आणि ती कधीही न भरून निघणारी हानी असेल. म्हणूनच संयुक्त राष्ट्र या संघटनेची, आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. अशा पद्धतीनं आपल्याला दुसरं महायुद्ध आणि भारत यांचं कनेक्शन बघता येतं. या पाठामध्ये आपण महायुद्ध आणि भारत यांचं कनेक्शन बघितलेलं आहे. तर या ठिकाणी आपला हा पाठ संपतोय. नक्कीच आत्ता या दुसऱ्या भागामध्ये बघितलेला पाठ, मुद्दे आणि त्यानंतर एकदा पूर्ण व्यवस्थित माझ्या या व्हिडिओमधून तुम्ही ऐकले असालच. यानंतर लगेच तुम्ही पाठ्यपुस्तकातला हा भाग सुद्धा डोळ्याखालून घाला. तुम्हाला हा पाठ किंवा या पाठावरचे येणारे प्रश्न हे अवघड वाटणार नाही, सहज सोपे वाटतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पाठासह.